अरे बाळा, बाई म्हणाल्या. त्यांच्या आवाजात मायेचा सूर मिसळलेला. तुझं नाव काय रे? हळू आवाजात तो मुलगा म्हणाला, कृष्णा. कृष्णा सदाशिव शिंदे. कुठल्या शाळेत होतास रे गेल्या वर्षी? देवबाग हायस्कूल. आणि इथे कसं काय आलास? बाबांनी तिकडचं काम सोडलं. आता इथे काम करायला लागले. कुठे काम करतात तुझे वडील? तेलीच्या गोदामात हमाल आहेत. बाईने डोळे मिटून क्षणभर श्वास घेतला. परिस्थिती समजली. त्या मुलामध्ये काहीतरी खोल चाललं होतं. मग बाई म्हणाल्या, कृष्णा पुढे ये, बस बाकावर, पुढच्या बाकावर बस. बरं वाटेल तुला. कृष्णा काही क्षण थांबला, मग हळूच पुढे सरकला. बाई शिकवायला लागल्या. पण त्यांचं मन अधूनमधून कृष्णाकडे जात होतं. त्याची वही अजूनही बंद होती. पेन न घेतलेलं बाकीचं मूल गुणगुण करत लिहित होतं, पण कृष्णा निर्विकार होता. कुलकर्णी बाईंचा तो तास संपला आणि कृष्णा पुन्हा मागे सरकला. जणू त्याला पुढे बसणं पोरकं वाटत होतं. सुट्टी लागली आणि बाई थेट मुख्याध्यापक सामंत सरांकडे गेल्या. सर, 6वी अ मधल्या कृष्णा शिंदेबद्दल बोलायचं आहे. कुठला मुलगा? देवघरून आलेला? अभ्यासात रुची नाही, एकटाच राहतो, शांत, खूपच शांत, मला काळजी वाटते, असं सांगितले. सर सामंत गंभीर झाले. त्यांच्या डोळ्यातही त्या मुलाविषयी चिंता दिसली. एक विचार मनात आला, तो काही वेगळाच. निर्विकार डोळ्यांनी समोर पाहत असतो. वही बिघडत नाही, पुस्तक उघडत नाही, बोर्डवर काही लिहून घेत नाही बोर्डवरचं, इतर मुलांमध्ये मिसळत नाही, खेळायला जात नाही. काय करायचं या मुलाचं? देवबाग हायस्कूलमधून आलाय का? माझी वहिनी तिथे नोकरी करते. 1-2 दिवसात मी वहिनींची भेट घेऊन कृष्णाची चौकशी करेन. कुलकर्णी बाई शाळा संपवून घरी गेल्या होत्या. बाई आणि बाईंचा मुलगा राज दोघेच मालवणात राहायचे. बाईंचे पती पुण्यात बँकेत होते. रोज सारखं बाईंचं घरकाम सुरू व्हायचं. त्यांनी देवाला निरंजन लावलं. 4थीत असलेल्या अवीचा स्कॉलरशिपचा अभ्यास करत होती बाई. सगळं काही करत होत्या, पण डोळ्यासमोर होता शेवटच्या बाकावर बसलेला आणि निर्विकार डोळ्यांनी पाहणारा कृष्णा. 2 दिवसांनी बाई शाळेत पोहोचल्या. तेव्हा पिमनने सांगितलं की सामंत सरांनी बोलवलं आहे. बाईंनी आपली पर्स लॉकर्समध्ये ठेवली आणि मुख्याध्यापकांच्या खोलीत गेल्या. कुलकर्णी बाई, तुम्ही कृष्णा शिंदेची चौकशी करायला सांगितलं होतं ना? माझी वहिनी देवबाग हायस्कूलमध्ये शिकवते. तिने चौकशी केली या कृष्णाबद्दल. हो का? मग हाच कृष्णा 2 वर्ष सतत पहिल्या नंबरवर राहतोय. तो मुलगा खूप हुशार होता, पण काय सांगू, फार वाईट वाटतं. शिंदे तिकडे सातारकडच्या मासे पकडायला समुद्रात बोटीत जातात ना, तशी बोट होती. त्यावर शिंदे कामाला होते. त्या बोटीवरील खलाशांचं जेवण शिंदेची बायको म्हणजे कृष्णाची आई बनवायची. जेव्हा बोट किनाऱ्यावर असेल तेव्हा खलाशी घरी जेवायला यायचे किंवा बोटीवर जाताना डबे घेऊन जात. त्यातील एक मलबारी खलाशी बरोबर कृष्णाची आई पळून गेली. काय? कुलकर्णीबाई किंचाळत म्हणाल्या. होय बाई. आणि या कृष्णाला एक लहान बहीण आहे, 4 वर्षांची. ती बरोबर घेऊन गेली. याचा बाप बिचारा रडला, भटकला, पण यांना कुठे शोधणार? ते दोघं केरळच्या बाजूला गेले होते असं समजलं. त्याने 7-8 दिवस वाट पाहिली, मग बोटीची नोकरी सोडली आणि ते मालवणात तेलीच्या गोडाऊनमध्ये नोकरी घेतली. तो कृष्णाला घेऊन मालवणला आला आणि आपल्या शाळेत त्याचं नाव नोंदवलं. अरे बापरे, काय विचार करत आहे हा मुलगा? बाई म्हणाल्या थोड्या काळजीने. हो बाई, कोवळ्या मला वयात मोठा धक्का बसला या कृष्णाला, म्हणून तो इतका शांत झाला आहे. रोज डोळ्यासमोर आई आणि लहान बहीण नाहीशी होणं हे किती भयानक आहे. बाई, आपण या मुलाला परत हसत खेळत करायला लावायला हवं. त्यासाठी तुम्हाला त्याची बाई नव्हे, आई व्हायला हवं, असं म्हणत त्यांनी पुढे बोललं. हो सर, माझ्या लक्षात आले, ते मी नक्कीच करणार. सर, कुलकर्णी बाई स्टाफ रूममध्ये आल्या आणि आपल्या खुर्चीवर बसल्या. त्यांच्या डोळ्यासमोर कृष्णाचा चेहरा सतत येत होता. काय निष्पाप पोरगा आहे हा. या वयात काय करावं, सहन करावं लागतंय त्याला. बाईंना त्यांच्या 4थीतला मुलगा अवी आठवला. अवीच्या तुलनेत हा फक्त 2 वर्षांनी मोठा आहे. या मुलाला मायाची गरज आहे, आईची गरज आहे, हे त्यांना लक्षात आलं. बाईंनी रुमालाने तोंड पुसलं आणि बेल वाजवली. त्यांनी 6वीच्या वर्गात जाऊन नेहमीप्रमाणे गुड मॉर्निंग म्हटलं. मग त्यांचं लक्ष पुन्हा कृष्णाकडे गेलं. कृष्णा त्यांच्या तासाला 2 नंबरच्या बेंचवर बसला होता. बाईंनी जवळ येऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाल्या, कृष्णा, दाखव तुझं दप्तर. पुस्तक, वही काही आणलंस का? कृष्णा खाली मान करून गप्प बसला होता. बाईंनी त्याचं दप्तर पाहिलं. दप्तरात फक्त 5वीची एक वही होती आणि एक जुना पेन होता. अरे, आता तू 6वीत आहेस बाळा, 6वीची पुस्तकं वह्या का घेतला नाहीस? बाई म्हणाल्या. कृष्णा म्हणाला, नाही घेतल्या. बाई म्हणाली, ठीक आहे, तोपर्यंत या. राहुलच्या पुस्तकात बघ तू, राहुलच्या. उद्या आपण वह्या पुस्तकांचा बंदोबस्त करूयात. असं म्हणत बाई पटकन स्टाफ रूममध्ये गेल्या आणि एक वही घेऊन आल्या आणि कृष्णा एक पेन घेऊन आला. बाई म्हणाल्या, ही वही आणि पेन घे. आता मी बोर्डवर जे लिहिते ते वहीत लिहीस.
मग मी तुझी वही तपासणार. बाई गणित शिकवायला लागल्या. कृष्णा बोर्डवर लिहिलेलं लक्षपूर्वक पाहत होता. शिकवताना बाई डायसवरून खाली उतरल्या आणि कृष्णाची वही पाहू लागल्या. कृष्णा वहीमध्ये लिहित होता. बाईंनी पाहिलं तर कृष्णाचं अक्षर मोत्यासारखं स्वच्छ आणि नीट होतं. खूप सुंदर अक्षरात त्याने लिहिलेलं होतं. भूमितीची पदं एकदम व्यवस्थित एकाखाली एक लिहिली होती. बाईंनी कृष्णाची वही हातात घेतली आणि सगळ्या मुलांना कौतुकाने दाखवली. बघा मुलांनो, या कृष्णाची वही पहा. किती टापटीप आहे, अक्षर मोत्यासारखी आहेत बघा. मुलं काही दिवसांनी ह्या बावळट वाटणाऱ्या मुलाकडे पाहायला लागली. त्यांनाही त्याचं कौतुक वाटू लागलं, कारण आत्तापर्यंत त्याच्याकडे विचित्र नजरेने मुलं बघत होती. मुलांची कृष्णाकडे पाहण्याची मग दृष्टीच बदलली होती. कृष्णा पण खुश झाला, कारण या नव्या शाळेत त्याला कुणी ओळखीचं नव्हतं. वर्ग संपला की कुलकर्णीबाई वर्गाबाहेर निघाल्या. पण नवीन तास घेणाऱ्या शिक्षकांना कृष्णाबद्दल सांगून त्याच्याकडे खास लक्ष देण्यास सांगत होत्या. असं करत करत सर्व शिक्षकांमध्ये कृष्णाबद्दल चर्चा रंगली आणि सगळे त्याच्याकडे विशेष लक्ष देऊ लागले. मधल्या सुट्टीत वर्गातील सगळी मुले आपापले डबे घेऊन बाहेर निघाले होते. पण कृष्णा एकटाच होता. वर्गात बसला होता. तसतसे कुलकर्णीबाई डबा आणि त्यांच्या चौथीत शिकणारा मुलगा राज घेऊन वर्गात आला. ते एकट्या बसलेल्या कृष्णाकडे पाहून म्हणाले, वर्ग संपला कृष्णा, डब्यातून काही आणलंस का? डबा आणला नाहीस का? कृष्णाने मान हलवली. कुलकर्णीबाईंनी पाहिलं, कृष्णाच्या डोळ्यात पाणी येत होतं. हरकत नाही, बघ माझा मुलगा राज हा चौथीत आहे. तो माझा मुलगा आहे. चला आपण डबा खाऊयात. असं म्हणत त्यांनी कृष्णाला राजसोबत बाहेर जाण्यास सांगितलं. हातपाय धुवून या, तोपर्यंत मी डबा उघडते. राजने कृष्णाचा हात धरला आणि ते दोघे बाथरूमकडे हात धुण्यासाठी निघाले. त्या दरम्यान ताईंनी आपला आणि राजचा डबा उघडला आणि 2 डब्यांचे 3 डबे आणले. कृष्णाला जास्त जेवण दिलंय. दोघंही येताच त्यांच्या हातात एक एक डबा त्यांनी दिला आणि स्वतःच्या हातात एक डबा घेतला. कृष्णा डब्यातले जेवण खाताना थोडा संकोच करत होता. त्याला लाज वाटत होती. तेव्हा बाई ओरडल्या, कृष्णा आता मी रागवेन हा, झटपट डबा संपवायचा. डब्यातलं सगळं काही खाऊन टाकायचे. मला पुन्हा पुढल्या तासाला जायचं आहे. त्यानंतर कृष्णा डब्यातील चपाती आणि भाजी खायला लागला. राजला नेहमी सवय होती म्हणून त्याने लगेचच डब्बा सगळा संपवला. कुलकर्णीबाई म्हणाल्या, कृष्णा हे बघ, चपाती आणि भाजी एकत्र खाल्ली की मध्ये लोणचं तोंडात घालायचं, तोंडी लावायचं. लोणच्यामुळे तोंडाला छान चव येते आणि तहान लागली की पाणी प्यायचं. कुलकर्णीबाईंनी पाहिलं, कृष्णाजवळ पाण्याची बाटली नव्हती. त्याने पाण्याची बाटली आणलीच नव्हती. बाईने मग कुलकर्णीबाईंनी आपली बाटली कृष्णाला दिली. पाणी भरपूर प्यायला हवं आणि फक्त वर्गात बसून राहायचं नाही. इतर मुलांबरोबर थोडं बाहेर जावं, बाथरूमला जावं. असं कळालं का बाहेर जाऊन यावं. असं म्हणत बाईंनी डबा आवरला आणि त्या राजच्या हाताला धरून बाहेर निघाल्या. कृष्णा विचार करू लागला, आई होती, तिला डबा देत होती. आज खूप दिवसांनी खूप छान चविष्ट जेवण मिळालं मला. सांच्याला बाबा दमून येतो. मी भाकरी बनवतो, भाजी हॉटेलमधून आणतो, कधीतरी भात शिजवतो, मग भात भाजी खायचं. असं जेवण मला रोज कुठे मिळेल पोट भरायला. साधंच आम्हाला खायला मिळतं. अन्न गेलं तर मी शिकेन, अभ्यास करेन, पण मला आईची खूप आठवण येते. कनीचीही आठवण येते. मग काय करायचं? फक्त रडायचं. आई कुठे गेली? आई कुठे नाहीशी झाली? कनीही नाहीशी झाली. माझी छोटीशी बहीण कुठे निघून गेली? कृष्णाला आई आणि बहिणीच्या आठवणीने मन खूप खिन्न झालं होतं. 5 वाजता शाळा सुटली. तसं कृष्णा वर्गाबाहेर पडला. गेटच्या बाहेर निघणार होता तसं कुलकर्णीबाई राजचा हात धरून जवळ आल्या. कृष्णा थांब, सोबत चालू का? आपण बरोबर जाऊयात का? कुठे राहतोस तू? रामेश्वरच्या देवळाजवळ. तिथे एक छोटीशी चाळ आहे. अरे तिथे राहतो आम्हीही. बरं बरं, आम्ही पण त्याच बाजूला रोज जातो. मी भराडावर राहते. तुला माझं घर दाखवेल. शाळेत जाताना थोडं लवकर ये, मग आपण थेट शाळेत जाऊया, असं कृष्णा म्हणाला. वाटेवर एका बेकरीकडे थांबून आजीने 2 बिस्किटे आणली.
ती बिस्किटे कृष्णाच्या हातात देत म्हणाली, बाबा किती वाजता घरी येतात? तुझे बाबा किती वाजता घरी येतात? खूप रात्री, लय रात्री येतात बाबा, कृष्णा म्हणाला. मग तोपर्यंत तू काय करतोस? काही नाही, बसून राहतो तसंच. असंच बसून राहू नकोस. कृष्णा, ही बिस्किटे खा आणि तिथे तिथे मुलं खेळत असतील ना, तिथे जाऊन खेळत जा. उद्या मी तुला 6वीची पुस्तकं आणि वह्या आणून देईन. रोज शाळेत शिक्षकांनी दिलेला अभ्यास पूर्ण करायचा आणि मला पूर्ण दाखवायचा. चांगला अभ्यास करायचा. भराडावर आल्यावर आजी एका चप्पलच्या दुकानात जवळ थांबली आणि कृष्णासाठी चप्पल घेतली. कृष्णा मनात म्हणाला, वर्गातल्या सगळ्यांच्या पायात चप्पल आहेत, पण माझ्या पायात काहीच नाही. मग सावित्रीताईंकडे गेलो. बाईंनी चप्पल दिल्या. आता शाळेत जाणं मजेदार होईल. भरडावर गेल्यावर बाईंनी आपलं घर दाखवलं. बाई म्हणाली, देशी सरनाईकांची चाळ आहे. पुढे त्यांचं औषधाचं दुकान आहे. मागे आम्ही राहतो. उद्या लवकर आमच्या घरी यायचं. मग आपण एकदम शाळेत जाऊया. ठीक आहे उद्या, असं म्हणत कृष्णा नवीन चप्पल घालून आयटीतून घरी आला. घरी जाऊन कृष्णाने पिशवी खोलीत टाकली आणि बिस्किटांचा पुडा फोडला. बिस्किटे खात खात तो नारायणाच्या देवळाजवळ गेला. तिथे एक झेंडा उभा करून खाकी हाफ पॅन्ट घातलेली मुलं झेंड्याभोवती बसली होती. मोठा दादा त्यांना गोष्ट सांगत होता. गोष्ट संपल्यावर त्यांनी वंदे मातरम आणि राष्ट्रगीत म्हटलं. तो मोठा दादा कृष्णाकडे पाहत म्हणाला, कुठे राहतोस रे तू? इथे देवळाच्या मागे. बरं, नाव काय तुझं? कृष्णा शिंदे. हा तर कृष्णा. उद्या शाळा सुटली की इथे देवळापाशी ये. आमची इथे शाखा असते. ही मुलं आम्ही सर्व इथे जमतो रोज. इथे यायचं. येतो साहेब नाही म्हणायचं, दादा म्हणायचं. हा दादा येतो उद्या. कृष्णाला खूप आनंद झाला. आज दुपारी जेवण मिळालं, चप्पल मिळाली, बिस्किटं देखील मिळाली आणि आता दादा सवंगडीही मिळाले. कृष्णा घरी येताच दिवा लावला त्याने. घरात एकच बल्ब होता. आईने पांडुरंगाचा फोटो आणला होता. आई गेली, पण पांडुरंग अजूनही आहे. कृष्णाने पांडुरंगाला नमस्कार केला आणि शाळेत शिकलेला अभ्यास वहीत उतरायला लागला. सकाळी लवकर उठून विहिरीवर दोरीने पाणी काढून कृष्णाने आंघोळ केली. कृष्णाच्या बाबांनी काल येताच पाव आणला होता. चहात पाव बुडवून खाल्ल्यावर बाबा कामाला निघाले. कृष्णा नवीन चप्पल घालून भरडाकडे चालला. कुलकर्णी बाईंच्या घरी तो बाहेर उभा राहिला. राज बाहेरच बसला होता. अभ्यास करत होता. त्याने आईला आत जाऊन सांगितलं, कृष्णा आला आहे. कुलकर्णी बाई बाहेर आल्या. कृष्णाचा हात धरून आत घेऊन गेल्या. पटकत आत जाऊन 2 थाळ्यात दोन चपात्या आणि 2 कप दूध बाहेर आणले आणि कृष्णासमोर चपाती दूध ठेवून खायला सुरुवात कर असं म्हणत आपली तयारी करण्यासाठी आत गेल्या. कृष्णा फिरफिरत्या डोळ्यांनी बाईंचं घर पाहत होता. बाई आणि तिच्या नवऱ्याचा एक फोटो होता. एक कपाट होतं ज्यावर रेडिओ ठेवला होता. एक खाट होती ज्यावर गादी गुंडाळलेली होती. 2 चटया गुंडाळलेल्या होत्या. कृष्णाने असं नीटनेटकं घर कधीच पाहिलं नव्हतं. त्याने राजकडे पाहिलं. चपाती दुधात बुडवून खाल्ली. राजसारखी अंगणात नळाजवळ जाऊन ताटली, कपडे धुतली आणि घरात ठेवली. तोपर्यंत बाईंची शाळेत जायची तयारी झाली होती. बाई, राज आणि कृष्णा असे तिघे शाळेत जायला निघाले. पुढे बाजारात आल्यावर बाई नेवळकरांच्या दुकानात गेल्या. दुकानातून कृष्णाच्या साईजच्या 2 पॅन्टी, बनियन आणि 2 शर्ट दाखवायला सांगितलं. कृष्णा भिरभिरत्या नजरेने एवढं मोठं कपड्यांचं दुकान पाहत होता. बाईंनी कृष्णासाठी कपडे घेतले आणि पुढे खांडळकरांच्या दुकानातून 6वीची पुस्तके, 1 डझन वह्या, 2 पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स आणि हे सगळं काही घेतलं. ठेवायला स्कूल बॅग घेऊन दिली. कृष्णाला खूप आनंद झाला. आपल्या बाबाला एवढ्या पुस्तकांची वह्या घेऊन देणं कधीच जमलं नव्हतं, हे त्याला माहीत होतं. आता कृष्णा सर्व तासांना नीट लक्ष देऊ लागला होता. सर्व शिक्षक त्याच्यावर खूप खुश होते. त्याचा अभ्यास खूप चांगला होता. शाळा सुटली की तो कुलकर्णी बाई आणि राजसोबत घरी जात असायचा. कृष्णाचा बाबा म्हणाला, अरे नव्या चप्पल, पुस्तकं, कापडं देतं तरी कोण तुला? कृष्णाने सांगितलं, शाळेत कुलकर्णी बाई आहेत. त्यांनीच हे सगळं काही दिलं आहे. तेव्हा कृष्णाचा बाप म्हणाला, अरे ही बाई म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मीच आहे समज. चांगलं वागायचं तिला कधी त्रास द्यायचा नाही. अभ्यास चांगला करायचा. असं एकदा शाळेतून येताना फोकड्यांजवळ पिंपळाजवळ एक बासरीवाला आला होता. हातात पिशवीतून भरपूर बासऱ्या घेऊन. तो एक बासरी ओठात घेऊन मधुर आवाजात बासरी वाजवत होता. पिंपळावर बसलेली माणसं, जाणारी येणारी लोक, शाळेत जाणारी मुलं सगळे त्या बासरीवाल्याकडे बघत होते. त्याचं ते मधुर बासरी वादन ऐकत होते. कृष्णा आणि राजचं याचं लक्ष पण तिथेच गेलं.
कुलकर्णीबाईंसोबत चालताना ते दोघे मागे मागे करत परत परत त्या बासरीवाल्याकडे बघत होते. कृष्णाच्या पावलांना रेंगाळलं आहेत असं कुलकर्णीताई बघितलं. कुलकर्णीबाईंना लक्षात आलं, मनात आलं, पोराची आई असती तर तो हट्ट धरून बासरी विकत घेतली असती. बायांच्या मनात एक काळवट भावना जागली. बाई मागे येत बासरीवाल्याला म्हणाली, कशी दिलीस रे बासरी? बासरीवाला आपल्या पिशवीतून सगळ्या बासऱ्या दाखवू लागला. बाई म्हणाली, कृष्णा तुला बघ, कुठली आवडते यातली? कृष्णा पिशवीतल्या सगळ्या बासऱ्या तपासू लागला. त्यात एक खूपच आकर्षक बासरी होती. ती त्याने निवडली. बासरीवाला म्हणाला, अरे वाजव की. कृष्णाने तोंडात बासरी धरली आणि मग तो बासरीवाला वाजवत होता तसाच तो वाजवू लागला. बाईने बासरीवाल्याला किंमत विचारली आणि त्यांनी राजला पैसे दिले, पण तो तशीच बासरी मागत राहिला. बाईंनी त्या बासरीवाल्याला आणखी एक तशीच बासरी द्यायला सांगितली, पण त्याच्याकडे फक्त एकच अशीच बासरी होती. मग बाईंनी वेगवेगळ्या प्रकारची एक बासरी घेऊन राजला दिली. राज खूपच नाराज झाला. राज नाराज झाला होता. तो सतत कृष्णाच्या हातातल्या बासरीकडेच बघत होता. बाईंनी राजचे डोळे झाकले. त्याचा हात धरून ओढत घराकडे निघाल्या. रडत रडत राज आईसोबत चालला होता. कृष्णा तर मजेत उड्या मारत चालत होता. घरी आल्यावर राजने आईशी बोलायला सुरुवात केली. तेव्हा कुलकर्णीबाईंनी राजसमोर घेतं असं सांगितलं, अरे तुझी आई तुझ्यासमोर उभी आहे आणि त्या कृष्णाला आई नाही रे, लक्षात घे. तेव्हा उगाच तू हट्ट करू नकोस. राजच्या रडण्याकडे दुर्लक्ष करून बाई घर कामाला लागल्या. कृष्णा घरी आला. शाळेची बॅग घरात टाकून नारायण मंदिराकडे गेला. त्या ठिकाणी दादाभोवती बरीच मुलं जमली होती. हात छातीजवळ घेऊन मुलं म्हणत होती, नमस्ते सदावत्सले मातृभूमी त्वया हिंदूभूमे सुखवर्धितोऽहम् महामंगल्ये पूर्णभूमे व्यदार्थ. कृष्णा पण त्या मुलासमवेत छातीजवळ हात धरून प्रार्थना म्हणू लागला. त्या मुलांसमेत कृष्णा तल्लीन होऊन दादाचं म्हणणं ऐकत होता. काळोख पडू लागला होता. तशी मुलं आपापल्या सायकली घेऊन घरी निघाली. दादा पण आपली सायकल घेऊन घरी जाण्याच्या तयारीत असताना कृष्णा पुढे आला. त्याने दादाला आज बाईंनी दिलेली बासरी दाखवली. दादा, ही बघ, माझ्या कुलकर्णीबाईंनी बासरी घेतली आहे माझ्यासाठी. अरे वा कृष्णा, छानच आहे. पण दादा, मला बासरी वाजवता येत नाही. तुला येते का? थोडी थोडी येते. मग मला शिकव ना. दादाने बासरी हातात घेतली आणि बासरीचे 6 होल दाखवले. वरच्या 3 होलांवर डाव्या हाताची बोटे ठेवून प्रत्येक होलावर एक एक बोट कमी करत असे वाजवायचे ते दाखवलं. बासरी कशी फुंकावी हेही सांगितलं आणि रोज बाकीची मंडळी घरी गेल्यावर कृष्णाने बासरी शिकायला मान्य केलं. कृष्णा घरी गेला आणि दादाने जसं दाखवलं तसं बासरीवर सारेगम वाजवायला सुरुवात केली. बराच सराव केल्यानंतर त्याला थोडं सारेगम वाजवायला जमायला लागलं. दुसऱ्या दिवशी दादाने खालचे 3 होल हळूहळू उघडून सारेगम उलटं कसं वाजवायचं ते शिकवलं. मग कृष्णाचा रोजचा कार्यक्रम असाच झाला. शाखेत जायचं आणि शाखां संपल्यावर दादाकडून बासरी शिकायचं. एका महिन्यात कृष्णाने कुलकर्णीबाईंना बासरी वाजवून दाखवली. तेव्हा त्यांना कमाल वाटली. राजला काहीच वाजवता येत नव्हतं. त्याने बासरी आणली, पण ती कपाटावर ठेवली आणि परत हातातही घेतली नाही. 6 महिन्यांच्या परीक्षेत कृष्णा वर्गात 3रा आला. कुलकर्णीबाईंना खूप आनंद झाला. 5 महिन्यांपूर्वी वर्गात तोंडही न उघडणारा कृष्णा आता वर्गात सगळ्यांशी मिसळून वागू लागला होता. दिवाळीत अवीच्या बाबांनी पुण्याहून येऊन राजसाठी सुंदर टी-शर्ट आणली. तसंच कृष्णासाठी पण. कुलकर्णीबाईंनी पत्राने आपल्या नवऱ्याला हे सगळं सांगितलं होतं. कुलकर्णी काकांना पण कृष्णा आवडला. त्याचा अभ्यास, त्याची बासरी यावर त्यांना प्रेमच जडलं. शाळेच्या गॅदरिंगमध्ये पण कृष्णाने बासरी वाजवली, ज्याची सगळ्यांनी खूप प्रशंसा केली. वार्षिक परीक्षेत कृष्णा एकदम वर्गात पहिला आला. रिझल्ट नंतर मुख्याध्यापक सामंत सरांनी कुलकर्णीबाईंना बोलवलं. कुलकर्णीबाई, तुम्ही कमाल केली. 7-8 महिन्यांपूर्वी ज्या मुलाची तुम्ही काळजी घेत होता तोच मुलगा आता वर्गात पहिला आलाय. हो सर, मी पण खूप आनंदी आहे. तुम्ही म्हणाला होता त्याची आई व्हा. मी आई होण्याचा प्रयत्न केला. बाई, तुम्ही खरंच यशस्वी झालात. मी पाहतोय तो मुलगा रोज शाळेत येता जाता तुमच्याबरोबर असतो. माझ्या माहितीनुसार मधलाही डबाही तुम्हीच देत असाल. हे खरंच खूप पुण्याचं काम आहे. बाई, थँक्यू सर असे म्हणाले. कुलकर्णीबाई बाहेर पडल्या. आज सामंत सरांनी त्यांचं मनापासून कौतुक केलं होतं. समाधान वाटलं. कृष्णा 7वीत गेला. राज 5वीत गेला.
कृष्णा रोज लवकर बापटांकडे येई. मग बाई आणि रोज राजसोबत शाळेत जायचं. दुपारी कुलकर्णी बाईंच्या घरी डबा जायचा. सायंकाळी घरी परतल्यावर शाखेत जायचं आणि मग बासरीची प्रॅक्टिस. 7वीत पण कृष्णा पहिला आला. शाळेत निकाल लागला. कुलकर्णी बाई राजसह पुण्याला गेल्या. पुण्यात राजच्या बाबांनी एक लहानसा फ्लॅट घेतला होता. त्याची वास्तुपूजा करायची होती आणि बाईंची तब्येत तपासायची होती. बाई कृष्णाला म्हणाली, तू पण आमच्याबरोबर चल. पण कृष्णा म्हणाला, बाबा मी इथे एकटाच आहे. मी इथे राहतो, तुम्ही जावा कुलकर्णीताई. कुलकर्णीबाई सध्या लवकर थकवा त्यांना येऊ लागला होता. पुण्यात केलेली तपासणी मधुमेह असल्याचं समजलं त्यांना. बाईंच्या माहेरी त्यांची आईलाही मधुमेह होता. डॉक्टरांनी खाण्यापिण्यावर बंधने लावली आणि औषधं लिहून दिली. 1.5 महिना पुण्यात राहून कुलकर्णीबाई आणि राज पुणे मालवण एसटीने मालवणला आले. जून महिन्याचा पहिला आठवडा होता. मालवणात थोडा थोडा पाऊस सुरू झाला होता. कुलकर्णीबाई बसमधून उतरल्या. बाईंनी ब्रेड आणि दूध घेतला आणि दोघे भराडावर बिऱ्हाडीला आले. दार उघडून आत शिरले. बाईंनी राजला म्हणाले, राज आंघोळ कर आणि सायकल घेऊन कृष्णाकडे जा. कृष्णाला घेऊन ये, तोपर्यंत मी आंघोळ करते. तुमच्यासाठी जेवण करत आहे. बाईंनी नळातून पाणी भरलं. गॅसवर पाणी गरम करून राजला दिलं. राजने आंघोळ केल्याने सायकल घेऊन कृष्णाच्या घरी निघाला. बाहेर पावसाची भुरभुर चालू होती. तसंच भिजत राज गेला आणि सुमारे 7-8 मिनिटांत परत आला. बाईंना आत बाहेर हालचाल सुरू होती. कधी एकदा कृष्णाला पाहावं असं वाटत होतं. राज सायकल ठेवून घरात आल्याने आणि सांगू लागला, अगं आई, त्या घरात आता दुसरंच कोणीतरी राहतात. कृष्णा आणि त्याच्या वडिलांनी ती घर सोडलं आणि गावात गेलेत. बाई आश्चर्यचकित झाल्या. कुठल्या गावात गेलेत ते माहीत नव्हतं, पण त्या घरात आता माने म्हणून कोणीतरी राहायला आले असं ते म्हणाले. शिंदेनी ही जागा सोडली आणि मग आम्ही इथे राहायला आलो असं ते म्हणाले. बाईंना वाटलं मालवणात आजूबाजूच्या गावात कुठेतरी गेले असतील. 2 वर्षांपूर्वी देवबाग सोडून मालवणीत कसं आलो तसं बाईंना पण चेन पडेल नव्हतं. थोडा पाऊस कमी झाला की त्या म्हणाले, राज चल, मी तुझ्याबरोबर येते. आपण परत एकदा कृष्णाच्या घरी जाऊया. बाई आणि राज छत्री घेऊन निघाले. नारायण मंदिराजवळ बाई चाळीच्या खाली मालकांना भेटले. त्यांना विचारलं, शिंदे कुठे गेला, माहिती आहे का? मालक म्हणाले, शिंदे त्यांच्या गावात गेले आहेत. लग्न ठरलं त्यांचं. त्यांच्या गावच्यांनी त्यांचं दुसऱ्यांदा लग्न ठरल्याने ते झिलाक घेऊन गेलेत. आता ते तिथे राहिलेत. झिलाक थैला शाळेत घालले असं म्हणायचे. काय? कुलकर्णीबाई चित्कारल्या. पण कुठल्या शाळेत माहीत नाही. कराड सातारा भागात असं म्हणायचे. तरी खेडेगावातच. आता येऊच नाहीत. ते तेल्याकडचं काम पण सोडल्यामुळे त्याने ते काम पण सोडलंय. हो का? बरं, तुम्हाला त्याच्याबद्दल काही कळालं तर मला कळवा. मी ते हायस्कूलमध्ये शिक्षिका आहे. कुलकर्णी नाव आहे माझं. कुलकर्णीबाई आणि राज बाहेर पडले. तेवढ्यात जोराचा पाऊस सुरू झाला. बाई नारायण मंदिरात येऊन बसल्या. राज पाहायला रिक्षा मिळाली व बाई आणि राज मग घरी आले. घरी आल्यावरही बाईंना अस्वस्थ वाटायला लागलं होतं. त्या त्यांच्या घराजवळील झांटीच्या दवाखान्याकडे गेल्या. डॉक्टरांनी त्यांना तपासले. बाई, ब्लड प्रेशर खूप वाढलंय. बरं झालं तुम्ही लगेच आलात. आता मी इंजेक्शन देतो आणि महिन्यांच्या काही गोळ्या देतो. रोज सकाळी एक गोळी खायची. काय विचार करता का? तसं नाही. आज सकाळीच प्रवास करून आलात ना? ठीक आहे, काळजी घ्या, दगदग करू नका. 8 दिवसांनी पुन्हा दाखवायला या. बाई बाहेर पडल्या. त्यांना जेवण करण्याचा कंटाळा पण आला होता. त्यांनी राजला महाजनाच्या खानवळीत पिटाळलं आणि त्या काठवर झोपी गेल्या. सायंकाळी थोडं बरं वाटल्यावर बाई राजला सोबत घेऊन शाळेच्या क्लार्क कांबळे यांच्या घरी गेल्या. कांबळे 7वीत कृष्णा शिंदे नावाचा मुलगा होता. त्याचं दखल कोणी घेतली का? काय बाई, कृष्णाचा बाबा आला होता. स्वतः आले होते. कुठल्या शाळेत? कृष्णाचं नाव नोंदवणार आहे असे काही म्हणत होते का? नाही, ठरवलेलं नाही, पण कराडच्या जवळ त्यांचं गाव आहे लहानसं. तिथे तो शाळेत जात असे ते म्हणत होते. हो का? अहो, मी नेमकी पुण्यात 1.5 महिना होतो. राजचे बाबा तिकडे असतात ना. बरं, मग येतोस का? मग त्याच्याबद्दल काही कळालं का? पत्र वगैरे काही आलं तर कळवायचं मला. हो बाई. बाईंना कृष्णा नेमके कुठे गेला काही कळलं नाही. त्यांनी नारायण मंदिराजवळच्या शाखेच्या दादाकडे चौकशी केली, पण तोही काहीच बोलला नाही. त्यांना कृष्णाबद्दल काहीच माहिती नव्हती. तो पण सांगितलं नव्हता. काही न सांगता निघून गेला होता. मालवणात जोरदार पाऊस सुरू झाला होता आणि शाळा देखील सुरू झाल्या होत्या.
कुलकर्णीबाई राजसमोर शाळेत जाऊ लागल्या. रोज शाळा सुरू होण्याआधी त्या राजसाठी नाश्ता आणायच्या आणि अजून एक कृष्णासाठी पण. पण मग त्यांचं लक्ष यायचं की कृष्णा आता येणार नाही. शाळेत जाताना त्यांना नेहमी डाव्या उजव्या बाजूकडे पाहायची सवय होती. उजव्या बाजूला राज असायचा, डाव्या बाजूला कृष्णा असायचा. पण आता डाव्या बाजूला कोणीच नव्हतं. कोकाणांच्या पिंपळाकडे त्यांचं लक्ष जायचं. तिथेच तो बासरीवाला बासरी विकायला आला होता आणि कृष्णाची नजर बासरीवर पडली होती. 8वीत असताना मी पुढच्या दुसऱ्या बेंचवर बसणाऱ्या एका मुलाकडे लक्ष देत असे. कृष्णा एखादं पोस्टकार्ड पाठवेल असं वाटतं. पण कृष्णाचं काही कार्ड आलं नव्हतं. त्या बाईंची तब्येती खालवू लागली. मधुमेह वाढला, ब्लड प्रेशरचे नेहमीच वर चालू व्हायचा आणि चिडचिडी त्यांची सुरू झाली. शेवटी राजच्या बापांनी त्यांना नोकरी सोडायला सांगितलं. दिवाळीच्या सुमारास कुलकर्णीबाईंनी नोकरीचा राजीनामा दिला आणि राज आणि त्या पुण्याला आल्या. पुण्यात चांगल्या हॉस्पिटलमध्ये तपासणी झाली. तपासणी करून बाईंना थोडं बरं वाटलं. आता कुलकर्णीबाई सकाळी योगासनं करतात, हास्य क्लबला जातात, दुपारी आराम करतात, संध्याकाळी नाटक, सिनेमा, गाण्याच्या कार्यक्रमात रमू लागल्या. 20 वर्षानंतर राजचे बाबा बँकेतून निवृत्त झाले. राजने अमेरिकेत MS केलं आणि आता तिथेच नोकरी करतोय. अजून तो अविवाहित आहे. वर्षातून एकदा भारतात येतो. कुलकर्णीबाई त्यांच्या लग्नासाठी मागे लागल्यात, पण तो सगळं हसून टाळतो. कुलकर्णीबाईंची तब्येत फारशी चांगली नाहीये. तरुणपणी मधुमेह झाल्याने खूप थकतात. ब्लड प्रेशर सतत वर खाली होत राहतं. धाप लागत राहते, झोपही नीट लागत नाही, असं सतत तक्रारी सुरू होत्या. दिवसभर श्वासासाठी 15-16 गोळ्या घ्याव्या लागत होत्या. इन्हेलर वापरत होत्या. त्यात त्यांना नैराश्य आलेलं होतं. काही लक्ष लागत नव्हतं. अधूनमधून त्यांना मालवण शाळेचे दिवस आठवत होते. आयुष्यात मनापासून रमले ते फक्त मालवणातच असं त्यांना वाटायचं. असंच एका संध्याकाळी कुलकर्णी आणि कुलकर्णीबाई बागेत फेऱ्या मारत होते. फेऱ्या मारता मारता कुलकर्णीबाई खाली बसल्या आणि धापा टाकू लागल्या. कुलकर्णीबाईंना उठता येत नव्हतं. बापटांनी तिथल्या माळ्याला बोलावून बाईंना रिक्षात घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये भरती केलं. हॉस्पिटलमध्ये सगळ्या तपासण्या झाल्या. डॉक्टरांनी एन्जिओग्राफी करायचा निर्णय घेतला. एन्जिओग्राफीनंतर समजलं की हृदयात 90% ब्लॉकेजेस आहेत. त्यामुळे ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल. कुलकर्णी काळजीत पडले. मुलगा अमेरिकेत होता, पण बापटांची बहीण पुण्यातच होती. भाची म्हणाले, मामा घाबरू नको, आम्ही इथेच आहोत, ऑपरेशन करून घेऊया. हॉस्पिटलमध्येच डॉक्टरांनी सगळी तयारी केली. ऑपरेशनसाठी बाहेरून तज्ज्ञ डॉक्टर येणार होते. त्या डॉक्टरांनी नाईचे सगळे रिपोर्ट पाठवले. एन्जिओग्राफीचा रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी तयारी दाखवली. 15 ऑगस्ट हा ऑपरेशनचा दिवस ठरला होता. सकाळी 7 वाजता ऑपरेशन होणार. मागच्या दिवशी पुन्हा एकदा कुलकर्णीबाईंची सगळ्या तपासण्या करून रिपोर्ट ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना पाठवले गेले. सकाळी 6 वाजता डॉक्टर आले. त्यांना या हॉस्पिटलमधील डॉक्टर जयश्री रानडे मदत करणार होत्या. डॉक्टर आले आणि लगेच डॉक्टर रानडे त्यांच्या केबिनमध्ये गेले. त्यांनी आपल्या बॅगमधून एक छोटासा फोटो काढला आणि टेबलावर ठेवला. डॉक्टर रानडेला माहीत होतं की जेव्हा जेव्हा हे डॉक्टर ऑपरेशनसाठी येतात तेव्हा ते नेहमी हा फोटो काढून टेबलावर ठेवतात, त्यांना नमस्कार करतात आणि मग ऑपरेशन सुरू करतात. सर्व तयारी झाल्यावर तज्ज्ञ डॉक्टर रानडे आणि नर्स स्टाफ ऑपरेशन थिएटरमध्ये आले. ऑपरेशन सुरू करण्याआधी डॉक्टरांनी सहज बेशुद्ध रुग्णाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि ते थोडे दचकले. त्यांनी रुग्णाच्या रिपोर्टवरचं नाव पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. डॉक्टरांनी 1 मिनिट डोळे मिटून काहीतरी ध्यान करत ऑपरेशन सुरू केलं. डॉक्टर रानडे जवळच होते. त्यांनी पाहिलं की आज या डॉक्टरांचे हात थरथरत होते. डॉक्टर रानडेंनी त्यांच्या हाताला हळूच टोचलं आणि सावरलं. डॉक्टर रानडे विचारात गेले. नेहमी असं का होतं? सफाई करून ऑपरेशन सुरू करणारे हे डॉक्टर आज नर्स झालेत असं वाटलं. पण लगेचच डॉक्टर सावरले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे नीटनेटकं ऑपरेशन केलं. सुमारे 5 तासांनी सगळं ऑपरेशन मनाप्रमाणे झालं आणि सर्व डॉक्टर खूप समाधानी होऊन बाहेर आले. डॉक्टर रानडेंच्या केबिनमध्ये आल्यावर ऑपरेशन केलेल्या डॉक्टरांनी एक छोटासा फोटो बॅगेत ठेवला आणि ते पेशंटच्या नातेवाईकांना भेटायला गेले. डॉक्टर रानडे बघत होत्या की हे डॉक्टर स्वतः कधीच पेशंटच्या नातेवाईकांना भेटत नाही, पण आज कशाला काय हे पाहून आश्चर्य वाटत होतं. मग डॉक्टर कुलकर्णी काकांकडे गेले आणि त्यांच्या हातावर हळूहळू हात ठेवत, ऑपरेशन चांगलं झालंय, काहीही काळजी करू नकास.
15 दिवस त्या फक्त हॉस्पिटलमध्ये राहतील असं सांगून त्यांची चिंता थोडी कमी झाली. ICयूमध्ये उत्तम उपचार, फिजिओथेरपी, औषधं यामुळे कुलकर्णीबाईंना बरं वाटायला लागलं. 8 दिवसांनी ICयूमधून बाहेर काढून त्यांनी स्पेशल रूममध्ये घेऊन गेले. आता कुलकर्णी किंवा बापटांच्या बहिणी, भाचरे सगळे लोक बाईंना भेटायला लागले. अमेरिकेहून रोज रात्री व्हिडिओ कॉलही येत होता राजचा. ऑपरेशनला जवळजवळ 15 दिवस झाले होते आणि कुलकर्णीबाईंची तब्येत व्यवस्थितपणे सुधारू लागली. छातीतील दुखणं कमी झालं, श्वास घेणं सोपं झालं, सगळं व्यवस्थित सुरू झालं. शुगर कंट्रोलमध्ये आलं, ब्लड प्रेशर नॉर्मल झाला. कुलकर्णीबाईंनी थोडं थोडं चालण्याचा व्यायाम सुरू केला. अखेरीस कुलकर्णीबाईंचा डिस्चार्ज होण्याचा दिवस उजाडला. सोमवार 8 सप्टेंबर. 8 सप्टेंबर रोजी कुलकर्णीबाईंना डिस्चार्ज मिळणार होता. ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांकडे रोज हॉस्पिटलमध्ये फोन येत होता. कुलकर्णीबाईंची विचारपूस करत असताना त्यांना सोमवार डिस्चार्ज मिळणार हे कळालं. मी म्हणालो की सोमवारी संध्याकाळी 5 वाजता येतो, पेशंटला तपासतो, मगच डिस्चार्ज द्या, असं डॉक्टरांनी सांगितलं. सोमवार 8 सप्टेंबर. आज कुलकर्णीबाईंना डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळणार म्हणून हॉस्पिटलने पुन्हा सगळ्या तपासण्या झाल्या. सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. औषधे घ्यायची, काळजी कशी घ्यायची, आहाराबद्दल सगळी माहिती दिली गेली. सकाळपासून बापटांचे नातेवाईक येत होते, शुभेच्छा देत होते. बाई पुन्हा पुन्हा या हॉस्पिटलमध्ये सगळ्या डॉक्टर्सना, नर्सना, वॉर्ड बॉयना धन्यवाद देत होत्या, कारण त्यांनी बाईंची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली होती. ऑपरेशन करणारे डॉक्टर 5 वाजता यायचे होते, तेव्हा त्या त्यांचे आभार मानणार होत्या. संध्याकाळचे 5 वाजल्याने हॉस्पिटलसमोर डॉक्टरांची गाडी उभी राहिली. डॉक्टरांची पत्नी पण सोबत होती. दोघे दुसऱ्या मजल्यावर हार्ट डिपार्टमेंटमध्ये आले. डॉक्टर रानडेंनी त्यांचे स्वागत केले. थोडकं बोलून डॉक्टर आणि त्यांची पत्नी डॉक्टर रानडे आणि कुलकर्णीबाईंच्या खोलीत गेले. खोलीत कुलकर्णी साहेब, त्यांची बहीण, भाचा, भाची सगळे होते. डॉक्टर आत आल्याने हळूच खिशातून काहीतरी काढलं. सगळे डॉक्टरांकडे पाहत होते. एवढ्यात डॉक्टरांनी बासरी ओढली आणि मधुर सूर निघू लागले. खोलीत सगळे लोक, डॉक्टर, रानडे, नर्स, वॉर्ड बॉय सगळे म्हणाले, अरे हे काय नवीन आहे, डॉक्टरांची डॉक्टर बासरी का वाजवतायत? बासरी वाजवत असताना कुलकर्णीबाई डॉक्टरांचे आभार मानायला हात अर्धवट वर करत होत्या. तेव्हाच बासरी तोंडात घातलेले डॉक्टर त्यांच्यासमोर आला. बाईंच्या डोळ्यासमोर अचानक मालवण फोकाड्यांचा पिंपळ बासरीसाठी हट्ट धरून वाजवणारा कृष्णा आठवला. तोच बासरी तोंडात धरून वाजवायचा. तोच सूर कानात पडताच कुलकर्णीबाई ओरडल्या, कृष्णा, कृष्णा. कृष्णा रडत रडत डॉक्टरांना त्यांच्यापाशी पायापाशी कोसळले आणि म्हणाले, होय बाई, मीच तुमचा कृष्णा. गंगा जमुना डोळ्यातून वाहत असलेल्या कुलकर्णीबाई त्यांचे तोंड हातात धरून म्हणाल्या, कुठे होतास रे बाळा? वेड्यासारखं आयुष्यभर शोधत राहिले मी तुला. कृष्णा, काही न सांगता गेलास रे बाळा, गदगदलेल्या आवाजात डॉक्टर बोलू लागले. होय बाई, तुमच्या कृष्णाला माफ करा किंवा तुम्हीच माफी करावी, म्हणूनच एवढ्या वर्षांनी तुम्ही याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलात बाई. सिनेमात असे योगायोग होत असतात. भाऊ भाऊ अनेक वर्षांनी भेटतात. आई मुलाची ताटातूट होते, पुन्हा भेटतात. आपण असल्या सिनेमांची चेष्टा करतो, पण खरंच असा योगायोग माझ्या आयुष्यात येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. किती छान योगायोग. डॉक्टर रडत रडत पुढे म्हणाले. डॉक्टर रानडे, त्या दिवशी ऑपरेशन करताना पेशंटच्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं आणि मी दचकून गेलो. माझी आई ऑपरेशन टेबलावर होती. ज्या हृदयात माझ्याबद्दल प्रेम, वात्सल्य काठोकोट भरलेलं होतं, तेच हृदय मला फाडायचं होतं. सुरुवातीला माझे हात थरथरायला लागले. मी इमोशनल झालो. पण डॉक्टर रानडे, तुम्ही मला टोचत होता आणि मला लक्षात आलं की समोर ऑपरेशन करायचं आहे. ते माझ्या आईचं नव्हे, पेशंटचं ऑपरेशन करायचं आहे. पेशंट आपलं शरीर आम्हा डॉक्टरांना विसंबून सोपावतो. त्या पेशंटला मला बरं करायचं होतं. मग मी नीटनेटकेपणे ऑपरेशन केलं. कुलकर्णीबाई आणि त्यांच्याजवळ पायाजवळ बसलेले शिंदे पाहून इतरांना काही कळत नव्हतं. कोण आहेत ह्या बाई? एवढ्या तिथे बसलेले कुलकर्णी साहेब पुढे आले. त्यांनी कृष्णाला ओळखलं. कृष्णा, आम्ही किती शोधलं तुला रे. तुझ्या बाईंना वेळ लागायचं बाकी राहिलं होतं. तू निदान एक कार्ड तरी पाठवायला हवं होतंस. कुठे होतास तू? मी एक कार्ड पाठवलं होतं काकांना, पण ते कार्ड पत्ता चुकीचा असल्यामुळे परत आलं. मग मी 12वी पास होऊन मेडिकलमध्ये ॲडमिशन मिळालं हे सांगायला मालवणला मी तुमच्या घरी गेलो होतो. तेव्हा तुम्ही मालवण सोडलं होतं.
कुलकर्णी काकांनी कुलकर्णीबाईंच्या पायाजवळ बसलेल्या डॉक्टर शिंदेलाही वर उचललं आणि बाईच्या जवळ बसवलं. खूप आनंद झाला होता कृष्णा. राज अमेरिकेत असतो, पुण्यात हे, आणि मी गेली काही वर्ष मधुमेह आणि ब्लड प्रेशरने मला त्रास दिलाय. मला कंटाळा येतो रे कृष्णा. सतत मालवणची आठवण येते. आपली शाळा, ते मुख्याध्यापक सामंत, तो 6वीचा वर्ग आणि शेवटच्या बाकावर निश्चल डोळ्यांनी समोर पाहणारा तू कृष्णा. डॉक्टर शिंदे बोलू लागले. डॉक्टर राणाडे, आज तुम्हाला हा प्रसिद्ध हार्ट सर्जन डॉक्टर शिंदे दिसतो ना? तो म्हणाला, या माऊलीमुळे. माझी आई मला लहानपणी सोडून गेली. तेव्हा मी सैरभैर झालो होतो. तेव्हा या माऊलीने आपल्या तोंडातला घास मला भरवला. आपल्या मुलासारखंच मला वाढवलं. पण मी एवढा कृतज्ञ आहे की त्यांना न सांगता बाबाबरोबर गावी निघून गेलो. पण बाई काका, माझा नाईलाज झाला हो. मी तेव्हा सुमारे 11 वर्षांचाच होतो. आमच्या गावकऱ्यांनी माझ्या वडिलांचं लग्न ठरवलं आणि तेव्हा माझे बाबा हळहळले. काही विचार न करता म्हणाले, मालवण सोडूया. मी नाही म्हटलं. त्यावर मला सगळ्यात जोरात मारलं. 4-5 भांडी कोणपटात घालून एसटी पकडली. त्या सगळ्या परिस्थितीत मी माझ्या पोटाखालून दडपून ठेवलेलं इथे बासरीचं वाद्य, जे एका बासरी विकणाऱ्याकडून पिंपळाच्या झाडाखाली जवळ घेतलेलं होतं, माझ्या मनात भरलेलं होतं. ही बासरी माझ्या आईने मला दिली होती, कुलकर्णीबाईंनी मला दिली होती. तशीच बासरी राजलाही हवी होती, पण त्या बासरी विकणाऱ्याकडे फक्त एकच बासरी होती. राज हट्ट करू लागला तेव्हा स्वतःच्या मुलाला 2 चापट्या देऊन ही बासरी मला देणार. ही माझी आई मालवण सोडताना ती बासरी तितकी मी बरोबर घेतली होती. आमच्या गावाकडे आल्यानंतर बाबांचं लग्न झालं आणि तो माझ्या नव्या आईला खूप चिडला. मी त्याला नको नकोच होतो. पुन्हा 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था केली. पण बाबाने माझ्यासाठी एक मोठी गोष्ट केली. साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेत नेऊन माझा दाखला दिला आणि आयुष्यात दुसऱ्यांदा मला आधार मिळाला तिथे. रयत संस्थेत वसतिगृहात राहून शाळेत शिकणे, या संस्थेने मला घडवले. इथे चांगला अभ्यास केला. शाळेत सतत पहिला येत राहिलो. ये सातारा शाळेचे मुख्याध्यापक कदम साहेब होते. त्यांनीही मला प्रोत्साहन दिले. 10वी-12वीत बोर्डात आलो आणि या कदम साहेबांमुळे मेडिकलमध्ये गेलो. या कदम साहेबांनी आपली मुलगी मला दिली आणि तीच माझी पत्नी डॉक्टर जयश्रीबाई. ही तुमची सून जयश्री. जयश्रीबाई त्यांच्या बाजूला बसली. कुलकर्णीबाईंनी जयश्रीला जवळ घेतलं. किती गोड सून आहे माझी. मी राजच्या मागे लागले होते, लग्न कर, पण अजून तो मनावर घेत नाही. पण कृष्णा, तू मला पहिली सून दिलीस. किती वर्षांनी तुम्ही दिसलात. आज खरं तर हवी तशी चांगली बासरी मी विकत घेऊ शकतो, पण आजही रोज नियमितपणे हीच बासरी वाजवतो, जी तुम्ही मला घेऊन दिली होती. माझ्यासाठी ती अमूल्य आहे आणि माझ्या आईने ती मला घेऊन दिली. डॉक्टर राणाडे आणि हा हॉस्पिटलचा स्टाफ तुम्हाला कदाचित हा फॅमिली ड्रामा वाटत असेल, पण तसं नाही. माझ्या डोळ्यात आलेले हे अश्रू अगदी खरं आहेत, मोत्यांसारखे. होय रे कृष्णा, यात खोटेपणा कसा असेल? आणि कृष्णा, मी तुझ्यासाठी खूप काही केलंय, असं समजू नकोस रे सारखं. मुख्याध्यापक सामंत म्हणाले होते, बाई, या पोरक्या पोराची आई होण्याचा प्रयत्न करा. तसा मी प्रयत्न केलाच. आईच झाला तुम्ही बाई. होय रे कृष्णा, मी तुझी आईच आहे रे. तर मग कुलकर्णी काका, आई, तुम्ही आता माझ्या म्हणजेच आपल्या घरी जायचा. तसं तुम्हाला या ऑपरेशननंतर डॉक्टरची नक्की गरज आहे. तुम्ही दोघेही तुमची काळजी घेऊ. आम्ही दोघेही तुमची काळजी घेऊ. आमच्या घरात मला आई बाबा हवेत. जयश्रीला पण सासू सासरे हवेत. तेव्हा नाही म्हणू नका. आई बाबा आपल्या घरी चला. कृष्णा, आम्ही येतो तुझ्याबरोबर. नाहीतर आम्ही पुण्यात दोघं राहून कंटाळलोय. आम्ही आपल्या घरी जाऊ. कृष्णा, जयश्री, माझी एक इच्छा आहे. आपण लवकरच मालवणला जाऊया. मला ती आपली शाळा पाहिजे आहे. तू मालवणचा समुद्र, तो फोकाड्यांचा पिंपळ, ते भरड, आणि तू शाखेत जायचास ते नारायण मंदिर सर्व डोळं भरून पाहायचं आहे. होय आई, मला पण मालवणची जायला खूप घाई झाली आहे. आईबाबांना फक्त मालवणात जायचं नाही, मालवणात आपलं घर बांधायचं. आई, माझी पण इच्छा आहे की आयुष्यात शेवट तोच मालवणातच व्हावा, त्या मालवणच्या मातीमध्ये. माझ्या अस्थी विरघळायला हव्यात. आई, चला आपल्या घरी. डॉक्टर शिंदेंनी खुन्ना केली आणि कुलकर्णीबाईंच्या बॅगेतील औषधं वॉर्डबॉयने डॉक्टरांच्या गाडीत ठेवली. डॉक्टर शिंदे आणि जयश्री शिंदे आईबाबांची काळजी घेत गाडीकडे गेले. अशा प्रकारे कृष्णाने आपल्या उपकाराची परतफेड म्हणून कुलकर्णीबाई आणि त्यांच्या फॅमिलीला घेऊन तो गावाकडे निघाला होता.
आणि गाडीत ड्रायव्हरने टेप सुरू केली होती. बाबूजी सुधीर मोघे यांचं गाणं सुरू होतं. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कुलकर्णी बाई आणि कृष्णाची भावविभोर कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.